आणि एक ब्रेकिंग बातमी, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदासाठी बिहार पॅटर्नवर फुली मारण्यात येणार का असे सवाल कुठेतरी उपस्थित होतात। कारण की महाराष्ट्रामध्ये भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा असं मत दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नोंदवल्याचं पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदेंना अधिकची खाती दिली जाऊ शकतात अशी सुद्धा माहिती मिळते आणि मुख्यमंत्री पदाच्या नावावर आजच दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब होणार असल्याचंही कळतंय। उद्या भाजपचे निरीक्षक महाराष्ट्रामध्ये पाठवले जातील आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही माहिती दिली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण अगदी काही दिवसांपासूनच पाहतोय बिहार पॅटर्नची बरीचशी चर्चा आहे, मात्र बिहार पॅटर्नचं नेमकं काय आणि दुसरीकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची काय माहिती आहे आणि काय नेमकं घडतंय दिल्लीमध्ये? दिल्लीमध्ये सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवली गेली। त्या निवडणुकीला लोकांनी जातीपातीचा विचार न करता भाजपच्या पाठीमागे संख्याबळ दिलं आणि त्यामुळं आता देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करणं गरजेचं आहे। लोकांनी कौल हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला दिलेला आहे। त्यामुळं आता कुठलाही विचार न करता, किंतु परंतु न करता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यामध्ये सरकार स्थापन करावं ही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची देखील इच्छा आहे। मात्र या सगळ्या याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुका लढल्या गेल्या होत्या। त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये विश्वासात घेणं गरजेचं आहे। त्यांचं मनधरणी करणं गरजेचं आहे। त्या बदल्यामध्ये त्यांना काही महत्वाची काही खाती दिली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये आज जेव्हा बैठक होईल, या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांचं म्हणणं जाणून घेतलं जाईल, अजित पवार यांचं म्हणणं जाणून घेतलं जाईल आणि त्यानंतर भाजपचं नेतृत्व जे आहे त्यांचा निर्णय त्यांना सांगेल। त्या बदल्यामध्ये दोन्ही पक्ष, इतर जे घटक पक्ष आहेत त्यांना काय हवंय याची देखील चर्चा केली जाईल। त्यामुळे महायुतीमध्ये सर्वांची मनं जिंकून मतं विचारात घेऊन निर्णय घेतले जातील। मात्र सध्या जो कौल पाहायला मिळतोय त्या कौलाचा, जनमताचा आदर करणं गरजेचं आहे। त्यामुळं भाजपचा मुख्यमंत्री या ठिकाणी करणं गरजेचं आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आपण निवडणुका लढलेल्या आहोत, त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्याही नेतृत्वात लढलेल्या आहोत। त्यामुळं यात अजित पवारांचंही देखील यामध्ये से आहे। त्या तिघांचंही मत जाणून घेऊन सध्या जो जनमताचा कौल जो आहे तो सर्वाधिक जागा भाजपला आहे आणि त्या जनमताच्या कौलाचा मान राखून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करणं गरजेचं आहे। या दृष्टिकोनातून भाजपचे केंद्रीय नेते जे आहेत ते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना समजून सांगतील। त्यानंतर फॉर्म्युला काय ठरतोय त्याबद्दल चर्चा होईल। 3 मुद्दे महत्वाचे आहेत, एक मुख्यमंत्री, दुसरं कोणकोणत्या पक्षाला किती किती मंत्रिपद आणि कोणकोणती खाती कोणत्या पक्षाला दिली जाणार या संदर्भात निर्णय अपेक्षित आहे। आणि ही पदं दिली जाताना या सगळ्या संदर्भात त्याचे परिणाम देखील भाजपचे केंद्रीय नेतृत्व जे आहे ते विचारात घेतले जाणार आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जे आहे ते त्याची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडली जाणार आहे। आता या सगळ्यांची चर्चा घेऊन यांचे विचार जे आहेत ते ऐकून घेऊन केंद्रीय नेतृत्व या संदर्भात निर्णय घेणार आहे। त्यामुळं आजची होणारी बैठक ही महाराष्ट्राच्या भवितव्याबद्दल बरोबरच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भवितव्यासाठी देखील महत्वाची आहे। मात्र राजधानी दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती जवळजवळ शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। आता या सगळ्या संदर्भात एकनाथ शिंदे, अजित पवार यांचं काय मत आहे हे देखील महत्वाचं आहे। कारण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुका झाल्यात आणि त्यांच्या मताला देखील भाजपचं नेतृत्व महत्व देतं। एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व देखील महाराष्ट्राने मान्य केलेलं आहे। त्यामुळं आणि तीनही पक्षातील नेत्यांना एकत्रित सरकार चालवायचं, नाराज न करता सगळ्यांचे मत ऐकून घेऊन त्यांना भाजप नेतृत्व आपलं स्वतःचं म्हणणं मांडणार आहे। त्यामुळे आजची राजधानी दिल्लीमध्ये होणारी बैठक महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी, त्याचबरोबर राजकीय पक्षांच्या भवितव्यासोबतच आगामी काळासाठी अत्यंत महत्वाची असणार आहे। या बैठकीमध्ये महाराष्ट्र या राज्याचा मुख्यमंत्री जो आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तब जे आहे ते होणार आहे। हो, त्यामुळे आता बैठकीमध्ये काय घडतं पाहावं लागेल, कारण देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा सुद्धा थोड्याच वेळात दिल्लीला जातील। शिवाजी, अपडेट घेत राहू, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि दरम्यान राज्यामधील मुख्यमंत्री पदासंदर्भात महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा काय मत नोंदवलेलं आहे आपण पाहूया। ज्या पद्धतीने नितीश कुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्र्यांची माळ घातली गेली, त्यांची संख्या कमी होती तरी सुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद महायुतीने, लोकशाही आघाडी सरकारने, एनडीएने त्यांच्या गळ्यात त्या पद्धतीने माळ घातली। त्याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्रीपदी जाहीर करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे। नरेश म्हस्के यांचं त्या ठिकाणचं मत आहे। मला वाटत नाही ती त्यांची पक्षाची भूमिका असेल।
राजकीय निर्णय हे तिथल्या असणाऱ्या संख्याबळावर तिथल्या परिस्थितीवर होत असतात. ज्या वेळेला शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ जास्त होतं, परंतु त्यावेळेला असणाऱ्या सरकारला बदलणं आवश्यक होतं. त्याच्यामुळे संख्याबळाचा विचार त्या ठिकाणी झाला नाही आणि त्याच्यामुळे नरेश म्हस्के यांची ती व्यक्तिगत भूमिका असू शकते. हे बघा, बिहारची निवडणूक आणि महाराष्ट्रातली निवडणूक एकदम वेगळी आहे. कारण बिहारमध्ये ज्या टायमाला आम्ही एकत्रित निवडणूक लढवलो भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार, त्यावेळेस आमच्या नेतृत्वानं जाहीरपणानं निर्णय केला होता की कोण्याही पक्षाचे कितीही आमदार जरी निवडून आले तरी आमचे पुढचे मुख्यमंत्री हे नितीश कुमार राहतील आणि भारतीय जनता पार्टी हा शब्द पाळणारा पक्ष आहे. आणि त्यामुळं त्या ठिकाणी आमचे जास्त आमदार निवडून आल्याच्या बादही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने नितीश कुमारला मुख्यमंत्री केलं.